खूप मनापासून स्वागत आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे किशा काकाच किचन. आजच्या आपल्या ह्या दिवाळी स्पेशलमध्ये आज आपण करणार आहोत दोन प्रकारच्या करंज्या. आज आपण खुसखुशीत करंजी आणि त्याच्याबरोबर मुलांना आवडणारी चॉकलेट करंजी सुद्धा करणार आहोत एकाच पिठाच्या मदतीनं. त्याच्याशिवाय करंजीचं आवरण खुसखुशीत कसं करायचं आणि करंजी तेलात विरघळू नये यासाठी काय करायचं, याच्या सर्व टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. आणि करंजीचे सारण मोकळं आणि खमंग कसं करायचं हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर काय करायचंय, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, ह्या रेसिपीला एक लाईक नक्की द्यायचा आहे, रेसिपी आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करायची आहे आणि खाली दिलेला बेल आयकॉन मात्र नक्की दाबायचा, म्हणजे आम्ही यासारख्या ज्या नवनवीन रेसिपीज टाकत असतो त्या तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळतील. चला तर मग बघूया याची आपली करंजीची रेसिपी. आपण करंजीच्या पारीचं जे साहित्य आहे ते बघून घेऊ. त्यामध्ये इथं आपण 2 कप मैदा घेतलेला आहे, अर्धा कप रवा घेतलेला आहे, पाव कप तूप घेतलेलं आहे आणि चिमूटभर मीठ. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण या करंजीची पारी करणार आहोत. आता आपण करंजीच्या पारी करून घेणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा हे पीठ घ्यायचं आहे, सगळं हे पीठ सगळं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा रवा सगळा घालून घ्यायचा आहे, याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे आपण सगळं एकत्र मिक्स करून घेणार आहोत. हे आपलं मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये पाव कप तुपाचं मोहन घालून घेणार आहोत, गरम तूप घालून घेणार आहोत. तूप गरम असेल त्यामुळं एखादा चमचा वगैरे घेऊन हे सगळं मिसळून घ्या आणि तूप थोडं थंड झालं की सगळ्या पिठाला हे तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. सगळ्या पिठाला व्यवस्थित तूप लागलं पाहिजे. त्या पद्धतीनं ह्याचं स्ट्रक्चर जरासं दाणेदार व्हायला पाहिजे. हे एकमेकाला तूप व्यवस्थित सगळीकडे लागलं की त्याचं स्ट्रक्चर आपोआप त्या पद्धतीनं होत असतं. तूप हे सगळीकडे लागलं की या पद्धतीने याचा गोळा झाला पाहिजे आणि हात लावल्यानंतर उठला पाहिजे. या पद्धतीनं हे सगळं तूप याला लावून घ्यायचं आणि जसं लागेल तेवढं पाणी घेऊन हे आपण हे सैलसर मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, या पद्धतीनं हे मळून घ्यायचं आहे आपल्याला. आता या पद्धतीनं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आपण हे पीठ आता पारी करण्यासाठी वापरणार आहोत. या पद्धतीनं हा गोळा आपण झाकून बाजूला ठेवून देऊ. आता आपण करंजीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते बघून घेऊ. करंजीचं जे सारण आपण करणार आहोत ते 2 पद्धतीचं सारण आपण करणार आहोत. एक आपल्या रेग्युलर करंजी आपण करायचे आहेत, जे दरवेळी आपण जे सारण पारंपरिक पद्धतीने जे सारण केलं जातं ते सारण करणार आहोत. आणि दुसरं थोड्या करंज्या आपण चॉकलेट करंज्या करणार आहोत, चॉकलेटचं सारण करणार आहोत. आता यासाठी 2 कप आपण खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे, 1 कप रवा घेतलेला आहे, साखर पिठी साखर घेतलेली आहे आपण, 2 कप पिठी साखर घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे, त्याच्यानंतर वेलदोडा पावडर किंवा वेलची पावडर घेतलेली आहे, तीळ घेतलेले आहेत आणि हे चॉकलेट खिसून घेतलेलं आहे आपण. हे साधारण पाव कप चॉकलेट आहे किसून घेतलेलं आणि थोडंसं मीठ. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण आपल्या करंजीचं सारण करणार आहोत. हे सारण आपण 2 वेगवेगळ्या भागात करणार आहोत. थोडं सारण हे आपण चॉकलेटसाठी ठेवणार आहोत आणि बाकीच्या सगळ्या सारणाच्या आपण करंज्या करणार आहोत. आता आपण सुरुवातीला सारणासाठी तीळ भाजून घेणार आहोत. मंद गॅसवर तीळ भाजून घ्यायचे आहेत, एकदम मंद गॅसवर भाजून घ्या आणि जरा तीळ भाजून झाले की आपण पल्स मोडवरून एकदा मिक्सरमधून ते फिरवून घेणार आहोत. आता आपले तीळ भाजून झालेले आहेत, आपण काढून घेऊया. हे तीळ जे आहेत ते आपण भांड्यात काढून घ्यायचे आहेत. आपण पल्स मोडवर हे फिरवून घेणार आहोत. आता याच्यामध्येच आपण सगळं खोबरं भाजून घेऊ. मंद गॅसवर हे खोबरं सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला. खोबरं भाजताना एक काळजी घ्या की खोबरं जास्त भाजायचं नाही आहे, काळपट करायचं नाही आहे, नाहीतर आपलं सारण सुद्धा काळपट होण्याची शक्यता असते. खोबरं फक्त तांबूस रंगावर जरासं आपल्याला
परतून घ्यायचं आहे. खोबरं मंद गॅसवरच भाजून घ्या आणि रंग थोडा जरासा बदलला, त्याचा थोडा जरी रंग बदलला तरी ते काढून घ्यायचं आहे आपल्याला लगेच. आता आपला खोबरं भाजून झालेलं आहे. आपण हे खोबरं काढून घेऊ. आता आपण याच्यामध्ये रवा भाजायचा आहे. त्यासाठी पहिल्यांदा 2 चमचे तूप घेऊ आणि या तुपामध्ये मंद आचेवर हे सगळं भाजून घ्यायचं आहे. हा आपला रवा आता भाजून झालेला आहे. ब्राऊन रंगावर परतलेला आहे. तांबूस रंग आलेला आहे त्याला. आता हा आपण काढून घेऊ. हा आपला रवा आपण ह्या बाउलमध्ये बाउलमध्ये काढून घ्यायचा या पद्धतीनं. आपले हे तीळ जे आहेत ते थंड झालेले आहेत. आपण आता ते पल्स मोडवर एकदा फिरवून हे तीळ मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता आपलं रवा आणि खोबरं जे आहे ते आपण या पद्धतीने एकत्र मिसळून घेतलेलं आहे आणि हे जे तीळ आहेत ते पल्स मोडमध्ये एकदा फिरवून घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ आणि हे सगळं एकत्र मिसळून घेऊ. आता आपलं सारण जे आहे ते थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर वेलदोड्याची पावडर घालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ही पिठी साखर जी आपण करून घेतली होती ती सगळी घालून घ्यायची आहे आणि ही पिठी साखर ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे. हे आपलं रेग्युलर सारण तयार झालेलं आहे. आता हे आपण सारण थोडं काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण हे चॉकलेट किसलेलं जे आहे, अर्धा कप किसलेलं चॉकलेट होतं ते आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे एकत्र मिसळून घेणार आहोत आणि हे सारण भरून आपण आपल्या चॉकलेटच्या करंज्या करणार आहोत. आता आपलं करंजीचं पीठ जे आहे, पारीचं पीठ 1 तासभर भिजलेलं आहे. हे आपण जरासं आता मळून घेणार आहोत आणि पारीसाठी त्याचे गोळे करून घेणार आहोत. पारीसाठी त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. या पद्धतीनं त्याचं लांब आकारामध्ये हे करून आपण त्याचे या आकाराचे छोटे छोटे गोळे कापून घ्यायचे आहेत. या पद्धतीनं त्याचे छोटे छोटे गोळे आपण करून घेणार. आपण केलेल्या गोळ्याला थोडा मैदा लावून आपण त्याच्या पाऱ्या तयार करून घेणार आहोत करंजी भरण्यासाठी आणि ह्या करंजी आपण आता त्याच्यात सारण भरून घेणार आहोत. साईडला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. कडांना पाण्याचा हात लावून करंज्या आपण बंद करून घेणार आहोत. अशा पद्धतीनं या करंज्या बंद करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या चिरण्याच्या साह्यानं आपल्याला ते कडा कापून घ्यायचे आहेत. अशा आपली करंजी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीनं आपण सगळ्या करंज्या या भरून घेणार आहोत. चॉकलेटची करंजी आपण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी पारी लाटून घेऊन त्याच्यामध्ये आपलं चॉकलेटचं सारण जे आहे केलेलं ते भरून घेणार आहोत आणि नेहमीच्या करंजीसारखंच पाणी लावून या करंज्या बंद करून घेणार आहोत. अशा पद्धतीनं करंजी बंद करून घ्यायची आहे आणि त्याच्या कडा कापून घ्यायच्या आहेत. अशा तऱ्हेनं ही आपली चॉकलेटची करंजी सुद्धा तयार झालेली आहे. या पद्धतीनेच सगळ्या चॉकलेटच्या करंज्या भरून घेऊन आपण त्या तळून घेणार आहोत. करंज्या आता भरून झालेल्या आहेत. आता आपण गरम तेलामध्ये या करंज्या तळून घेऊया. या पद्धतीनं तेलामध्ये सोडून सगळ्या करंज्या आपण तळून घेणार आहोत. या आपल्या रेग्युलर किंवा पारंपरिक करंज्या आहेत. दोन्ही बाजूनं व्यवस्थित या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. या पद्धतीनं ठेवा. या अशा तऱ्हेनं या करंज्या तळून झालेल्या आहेत. या करंज्या आपण आता काढून घेऊ आणि अशा तऱ्हेनं सगळ्या करंज्या आपण गरम तेलामध्ये तळून घेणार. पारंपरिक करंज्यांच्या बरोबर आपण चॉकलेट करंज्यासुद्धा या करून घेतलेल्या आहेत. या चॉकलेट करंज्यासुद्धा आपण या गरम तेलामध्ये एक एक सोडून तळून घेणार आहोत आणि त्याही व्यवस्थित दोन्ही बाजूला रंग येईपर्यंत आपण तळून घ्यायचे. अशा पद्धतीनं दोन्ही करंज्या ज्या आहेत
त्या आपण तळून घेणार आहोत. या पद्धतीनं सगळ्या करंज्या चॉकलेटच्या सुद्धा आपण तळून घेऊया. या पद्धतीनं आपल्या सगळ्या करंज्या आपण तळून घेणार आहोत. या करंज्या तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. चॉकलेटच्या करंज्या तर अतिशय अप्रतिम लागतात. या करंज्या करून बघा, आवडल्या तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे. आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल किंवा चॅनेल बघताय पण अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकन मात्र दाबायला विसरू नका, कारण यासारख्या नवनवीन रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर दरवेळी टाकत असतो आणि त्या रेसिपी टाकल्या तुम्हाला बघायला मिळाव्यात अशी तुमची जर इच्छा असेल, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला आमच्या रेसिपीज आम्ही टाकल्या बघता येतील. आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.